हे मुलींशी बोलणं किती अवघड आहे ना, किती अवघड प्रोसेस आहे ही. डोंट वरी मुलांनो, ही अवघड प्रोसेस मी तुम्हाला सोपी करून सांगणार आहे. बाकी हॅलो हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आरजे ज्योती स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉनस्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं आणि अजिबात काही एडिटेड नसतं यामध्ये. इव्हन नॅचरल लुक सुद्धा आहे. आज जरा शायनिंग मारायला मी गॉगल सुद्धा वापरलेला आहे. सो खूप महत्वाचा विषय आहे आजचा, की बाबा नेमकं जायचं कसं मुलींसमोर, कोणकोणत्या गोष्टीवर अभ्यास करणं महत्वाचं आहे मुलांनो, हे सगळं डिटेलमध्ये मी आज तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. सो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करून टाका, कारण ते खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचा व्हिडिओ आहे हा. सो आता गोष्ट तुम्हाला एक सांगते. एक मुलगी आहे तुमच्या समोर, बघता क्षणी तुम्हाला ती आवडली आणि तुम्ही बोलताय कसे, हाय एक्सक्यूज मी, ऍक्च्युली माझी एक मैत्रीण आहे आणि हा माझी मैत्रीण आहे आणि मला तिला एक गिफ्ट घ्यायचंय, पण मी खूप कन्फ्यूज आहे, काय घेऊ मला समजत नाहीये, तुम्ही प्लीज माझी हेल्प कराल का, प्लीज प्लीज प्लीज. आता सेकंड सिच्युएशन, हाय एक्सक्यूज मी, ऍक्च्युली माझी एक फ्रेंड आहे आणि मी खूप कन्फ्यूज आहे तिच्यासाठी काय गिफ्ट घेऊ आणि मला असं वाटतं की तुझी चॉईस खूप छान आहे, सो तू माझी हेल्प करू शकशील का प्लीज. सो बोलण्यामधला हा फरक आहे. सेकंड सिच्युएशन ही छान वाटते, अट्रॅक्टिव्ह वाटते, बिकॉज तिथे कॉन्फिडन्स आहे. हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असणं खूप महत्वाचं आहे. या कॉन्फिडन्समुळे समोरचा तुम्हाला छान रिस्पॉन्स देतो. ओके येस, तुम्ही हे घेऊ शकता, ओके थँक्यू सो मच, आणि तुम्ही तिथून पळून गेलात. हे गुड मॅनर्स नाही आहेत. सो ओके वाव, खरंच खूप छान चॉईस आहे तुझी, मला वाटलंच होतं, म्हणूनच मी तुझ्याकडे मदत मागितली. बाय द वे माझं नाव हे आहे, तुझं नाव काय, खूप सुंदर आहेस तू, अशा पद्धतीने तुम्ही बोलू शकता. ओके मराठीमध्ये सुद्धा छान बोलू शकता. तुम्ही खूप छान इंग्लिश बोलत असाल तर इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही बोलू शकता, तुमच्यावर डिपेंड आहे ते. पण कॉन्फिडन्स असणं कोणत्याही भाषेमध्ये ते खूप महत्वाचं आहे. अगं पण ना मला भीतीच वाटते, मुलगी म्हटली की भीतीच वाटते. समोर जायचं झालं की अचानक पाय थरथर कापायला लागतात, ततमम व्हायला लागतं. हाच तर प्रॉब्लेम आहे. जेव्हा बघता क्षणी तुम्हाला जी ही मुलगी आवडेल, आधी मनाची तयारी करा, 2 मिनिट घ्या, स्वतःला कूल डाऊन करा, मनाची तयारी करा की मला तिच्याकडे जायचंय बोलायला आणि मी माझे 100% देणार आहे, जो होगा सो देखा जाएगा. मी छान बोलणार आहे, मी छान बोलणार आहे, मी कॉन्फिडंट आहे, मी कॉन्फिडंट आहे, असं 2-3दा बोला, स्वतःला तो कॉन्फिडन्स द्या आणि मग जा. बघता क्षणी कोणीतरी आवडली, लगेच गेलात आणि मग हा प्रॉब्लेम तुमच्या सोबत होऊ शकतो. ततमम होणं हे होऊ शकतं. सो डोंट वरी. आणि जास्तीत जास्त काय, एखादी मुलगी डेटवर यायला नाही म्हणेल, डायरेक्ट रिजेक्ट करेल, पण ठीक आहे, तुम्ही कॉन्फिडेंटली बोललात, ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आता बरीच मुलं अशी आहेत ज्यांच्यामध्ये झिरो कॉन्फिडन्स असतो. मी अनेकदा सांगितलंय, तुम्ही आरशासमोर प्रॅक्टिस करा, तुमच्या मित्रांसमोर प्रॅक्टिस करा जराशी बोलायची, आणि बोलताना सुद्धा मग ततमम यायला नको. कधी कधी होणं आणि नेहमीच होणं यामध्ये फरक आहे. जर का ते असं होत असेल ना, यार काय बोर करतोय हा, असं करून मुलगी तिथून जाते. मुली का इतके भाव खातात मग, अरे पण ओळख ना पाळत तुम्हाला ती इतकी एंटरटेन का करेल, हा सुद्धा तो तितकाच मोठा प्रश्न आहे ना मित्रांनो. सो त्यामुळे स्वतःमध्ये जरा या गोष्टी वाढवा, कॉन्फिडन्स वाढवा, आधीच मनाची तयारी करा, जेणेकरून तुम्हाला बोलताना सोपं पडेल. ओके घाई करू नका, थोडा वेळ घ्या, स्वतःला शांत करा, स्वतःला आत्मविश्वास द्या आणि मग पुढे जा. नंबर 2 ती गोष्ट म्हणजे की गिव्ह युअर 100%. म्हणजे आता तुम्ही ठरवलंय मला जायचंय, कॉन्फिडन्स तुम्ही आणलात तर तुमचे 100% द्या. म्हणजे उगाच फक्त परीक्षेत पास व्हायचंय म्हणून नका जाऊ. टॉपर बनायचंय तुम्हाला, फर्स्ट रँक आणायचंय, या हिशोबाने जा की भाई ही निदान माझ्याशी छान बोलेल तरी, इतके तरी प्रिपरेशन जा, आपले 100% एफर्ट्स द्या. म्हणजे ठीक आहे ना, असं करून नाही चालणार. मग अजिबातच कष्ट घेऊ नका. जर तुम्ही ठरवलंय कष्ट घ्यायचं तर तुमचे 100% द्या, अदरवाईज मग काहीच नका देऊ, मग जाऊच नका तिकडे. 100% देणं खूप महत्वाचं आहे. आणि ही तर प्रेमाची परीक्षा आहे किंवा रिलेशनशिपची परीक्षा आहे. सो इथे 100% देणंच गरजेचं आहे. इथे नुसतं काठावर पास होऊन काहीच होणार नाहीये तुमचं, तुम्ही फ्रेंड झोन मध्ये सुद्धा जाणार नाही मग. सो आपले 100% नेहमी द्यायला शिका. आता इतकं सगळं तुम्ही केलेलं आहे, कॉन्फिडन्स वाढवला, तिच्याशी बोलायला गेलात, 100% देताय, पुढे काय, पुढे कसं काय करायचं. सो त्यातला पहिला पॉइंट तो म्हणजे की सगळ्यात महत्वाचं असतं जेव्हा तुमच्या समोर एखादी मुलगी असते, तुम्ही बोलत असता, आय कॉन्टॅक्ट, डोळ्यात डोळे घालून बघणं. ओके सो आखे सब बोलती असं म्हटलं जातं ना, डोळ्यांमधून ते इमोशन्स कळतात असंही म्हटलं जातं. त्यामुळे आय कॉन्टॅक्ट खूप महत्वाचा आहे.
बऱ्याचदा भीतीपोटी बरेच जण आय कॉन्टॅक्ट करत नाहीत, मग इकडे बघ तिकडे बघ खाली बघ असं काहीतरी करत बसतात. ते खूप 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 चुकीचं आहे. मग काय कंटिन्यू डोळ्यात डोळे टाकून बघायचं का? नाही. ऑफकोर्स तुम्ही ब्लिंक करू शकता किंवा थोडंसं तुम्ही बोलताय आय कॉन्टॅक्ट सुरू आहे, त्यानंतर थोडंसं इकडे बघितलं तिकडे बघितलं, दॅट्स फाईन. पण जर का तुम्ही कंटिन्यू इकडे तिकडे बघताय, तिच्याकडे नीट बघतच नाही आहात, समोरची तुम्हाला भाव देणार नाही. ती तिथून निघून सुद्धा जाईल, तुम्हाला कळणार पण नाही इकडे तिकडे बघण्याच्या नादात. सो आय कॉन्टॅक्ट खूप महत्वाचा आहे. सो तिथे सुद्धा लक्षात घ्या की तुम्हाला हाही कॉन्फिडन्स वाढवायचा आहे की बाबा हिम्मत होत नाहीये. पहिली गोष्ट म्हणूनच मी तुम्हाला सांगितली की हिम्मत होत नाही हे तुम्ही बोलायचंच नाही. आता जर तुम्ही ठरवलं ना मला जायचंय बोलायला, तर हिम्मत करायला हवी, आय कॉन्टॅक्ट सुद्धा करायला हवा. जेव्हा जरा जास्त तुम्हाला असं खूपच आता भीती वाटतेय, अशा वेळी तुम्ही 2 मिनिटं तिकडे बघू शकता, ओके, एखादा मिनिट, पण सतत नाही. ते चांगलं दिसत नाही, ते नीट शोभत नाही. दुसरी गोष्ट त्यामध्ये आय कॉन्टॅक्ट मी सांगितला, त्यानंतर बॉडी लँग्वेज सुद्धा तुमची खूप मॅटर करते. तुम्ही असेच बसला, असेच काहीतरी आहात, नाही, स्ट्रेट थांबा. आणि स्ट्रेट थांबल्याने तो कॉन्फिडन्स जो आहे तुमच्यामधला तोही दिसतो. उगाच काहीतरी वेडे वाकडे असं काहीतरी थांबलात असं नका करू. तुमच्या समोर ती मुलगी आहे, मुलीसमोर तुम्ही आहात. सो नीट थांबा, नीट उभे राहा. काहीतरी हातांची चुळबुळ चालू आहे वगैरे असं काहीतरी करताय हे नका करू. म्हणजे काही मुलांना सवय असते असं केस हे करायची, ठीक आहे, 1-2दा ठीक आहे. सतत तेच करत बसलायत, कसे तरी पाय थांबवलेत, कसे तरी असेच थांबलात, हे सगळं करायची गरज नाहीये. म्हणजे असं तुम्ही करत नसाल, पण पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला स्ट्रेट थांबणं गरजेचं आहे. आता जर का तुमच्या समोर मुलगी आहे, समजा मीच आहे तुमच्या समोर, आणि तुम्ही जर का असे तिरपे थांबून बोललात किंवा इकडे असे थांबून तुम्ही बोललात, असे थांबून बोललात, नाही, हे चुकीचं आहे. तुम्ही स्ट्रेट 90 डिग्रीमध्ये असणं खूप महत्वाचं आहे. जशी आता मी तुमच्या समोर आहे तशा पद्धतीने तुम्ही बोलणं खूप महत्वाचं आहे. मग उगाच हाताची घडी घालून बसलात वगैरे, खूप हे सगळं करायची गरज नाहीये. नॉर्मल तुमचे हात ठेवू शकता, पण इथे सुद्धा तुम्ही असं काहीतरी पिपाणी वाजवल्यासारखं करता. हे सगळं नका करू, हे चांगलं वाटत नाही. इतकं सगळं असतं का असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हो, हे सगळं ऑब्झर्व केलं जातं. यावरून नेमके तुम्ही कसे आहात हे सुद्धा बऱ्यापैकी मुली जज करतात. आणि इंटरेस्ट येणं खूप महत्वाचं असतं. जर का हे तुमचं विचित्र वागणं बघून मला कसं तरी होत असेल तर मी कसा इंटरेस्ट आणू तुमच्यात, हा असा विषय आहे. सो बॉडी लँग्वेज खूप 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 मॅटर करते, ओके. आणि त्या बॉडी लँग्वेज सोबतच मी म्हणेल की ऑफकोर्स तुमचा ड्रेसिंग सेन्स, हेअरस्टाईल, तुमची नखांची स्वच्छता असेल, तुमचा तोंडाचा स्मेल असेल, बॉडी स्मेल असेल, हाही खूप मॅटर करतो. सो त्यावरही तुम्हाला भर देणं खूप 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 महत्वाचं आहे, ओके. सो लगेच जाऊन त्या मुलीला टच वगैरे करणं, हग वगैरे करणं हे सगळं नका करू. मुली लगेच कम्फर्टेबल होत नाही. जोपर्यंत या सगळ्या प्रोसिजर्स तुमच्या चांगल्या चालल्यात तोपर्यंत चालू द्यात. आणि जेव्हा पूर्ण प्रोसिजर कंप्लीट होईल, मी पुढे पण तुम्हाला सांगणार आहे, त्यानंतर मग कुठेतरी तुम्ही हाय फाईव्ह करू शकता किंवा तिला साईड हग करू शकता. आता बॉडी लँग्वेज झाला सेकंड पार्ट. थर्ड पार्ट आहे तो म्हणजे की तुम्ही काही मुलं कॉन्फिडन्स कमी असल्यामुळे, घाबरत असल्यामुळे खूप हळू आवाजात बोलतात किंवा इतक्या काय बोलतात ते समजतच नाही. मग पार्डन किंवा काय काय बोललास तू असं होतं त्या मुलींना. सो एकतर तुम्ही ततमम होत असता, त्यामध्ये तुम्ही खूप हळू आवाजात बोलता किंवा काय बोलतोय, किती बोर करतोय हा असं बोलता. ऍक्च्युली काय आहे ना, मला ना आता समजत नाहीये मी काय बोलू. हे जे तुम्ही वागताय ना हे खरंच समजण्या पलीकडचं आहे आणि ते खूप बोर होतं, ओके. मी समजू शकते की कॉन्फिडन्स जरा कमी होतोय, बट ते तुम्हाला सुरुवातीलाच वाढवायचं आहे. सो अशा वेळी तुम्हाला नॉर्मल फास्ट स्पीडने बोलणं गरजेचं आहे. स्पीड म्हणजे काय डायरेक्ट मेट्रोच्या स्पीडने नाही. सध्या मी तुमच्याशी ज्या स्पीडने बोलतेय त्या स्पीडने, ते ऐकायला इंटरेस्टिंग वाटतं. बाय द वे, मग या शहरामध्ये इथं तिथे कॉलेजला, अच्छा मला हे आवडतं, मला ते आवडतं. सो या स्पीडने तुम्ही बोलणं गरजेचं आहे. मला ना तसं तर ना मला पॉलिटिक्स आवडतं, पण मला स्पोर्ट्स पण आवडतं. हे जे आहे ना करून बोलणं, हे कोणालाच ऐकण्यात रस नाहीये, ओके. सो मला पॉलिटिक्स खूप आवडतं. सो मी पॉलिटिक्समध्ये हे केलेलं आहे आणि स्पोर्ट्स, मी फुटबॉल खेळतो वगैरे. जेव्हा तुम्ही अशा कॉन्फिडन्सने बोलता, ओ इंटरेस्टिंग, वाव, नाईस, असं समोरचा व्यक्ती सुद्धा तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतो. सो ओव्हरऑल मुलगी इम्प्रेस होणार की नाही हे तुमच्याच हातात आहे, तुमच्यावरच डिपेंड आहे. सो हे सगळं जे आहे ते खूप महत्वाचं आहे, त्याकडे लक्ष द्या. आणि त्याच्यानंतरची खूप 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 महत्वाची गोष्ट म्हणजे की स्वतःला कमी नका समजू की यार मी असाच आहे, मी तसाच आहे, माझा रंगच असा आहे, माझी तब्येतच अशी आहे.
हे मॅटर करत नाही. तुम्ही कसे बोलताय, ओव्हरऑल तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे, तुमची नजर कशी आहे, हे खूप मॅटर करतं. बोलताना रिस्पेक्ट असला पाहिजे, समोरच्या मुलीला सेफ फील होणं गरजेचं आहे. बरेच जण अशा पद्धतीने बघतात, ज्याला ठरकी हा शब्द आपण वापरतो, ती मुलगी तिथेच घाबरते, बापरे याचे लक्षणं काहीतरी वाईट दिसतायत, इथून गेलेलं बरं. सो अशा पद्धतीने हे सगळं खूप महत्वाचं आहे. म्हणून म्हणते की या सगळ्या गोष्टींना तुमच्याच हातात आहे. लगेच मुलीला दोष देऊन जाण्याची गरज नाहीये की ही जरा जास्तच करते बरं का. नाही, असंच असतं. तुमच्यावर डिपेंड आहे, तुमची नजर कशी आहे, तुम्ही काय वागताय, काय बोलताय, तिथे रिस्पेक्ट देताय की नाही, हे सगळं खूप महत्वाचं असतं. मुलींशी बोलताना नेहमीच आवाज चढवून नाही बोलायचं. मी जसं म्हणाले की स्पीडने बोला, पण आवाज चढवून नाही बोलायचं. रिस्पेक्ट असला पाहिजे, ती जे काही सांगते ते नीट ऐकलं पाहिजे तुम्ही. ओके. आणि तुम्ही बोलताना सुद्धा फक्त तुम्हीच बोलताय, समोरच्याला चान्सच देत नाहीये, तर ते सुद्धा चुकीचं आहे. जरा पॉज घ्यायला शिका. जरा पॉज घ्यायला शिका, ते खूप महत्वाचं आहे. एकतर खूप शांत बसतील, नाहीतर खूप बोलतील. मधली पण फेज असते. आणि खूप सुद्धा शांत बसू नका. ती तुम्हाला ओळखत नाही, नुकतीच तुमची आता ओळख होतीये, तुम्ही बोलायला लागलात, तुम्ही शांत बसलात तर काय ती बाय म्हणून निघून जाईल. तुम्हाला थोडंसं कंटिन्यू करणं गरजेचं आहे. ओके. थोडंसं कंटिन्यू केल्यानंतर आता जर का तुम्हाला छान वाटतंय, ओ बाय द वे तुझं इंस्टाग्राम आयडी काय आहे, जेव्हा सिच्युएशन नीट होईल, तुम्हाला आता कळतंय की या सगळं नीट झालेलं आहे, तेव्हा तुम्ही या पॉइंटकडे जाऊ शकता आणि मग पुढे तसं कंटिन्यू करू शकता. जर का खूपच छान सिच्युएशन जुळून आली आहे, आपण भेटूयात का असं तुम्ही म्हणू शकता. डेट हा शब्द वापरायचा नाही, आपण भेटूयात का असं तसं काहीतरी बोलू शकता. हे कॅफे खूप छान आहे, मी तिथे नेहमी जातो, किंवा हे असं असेल ते तुम्ही बोलू शकता. पण पुन्हा एकदा तेच की ओव्हर करायला जायचं नाही. म्हणजे ओव्हर स्मार्ट मी आहे किती हे दाखवायला जायचं नाही, पण मी किती घाबरलेलो आहे हेही दाखवायचं नाही. नॉर्मल फेजमध्ये राहा आणि मुलींचे चेहरे ओळखायला शिका. जेव्हा ती मुलगी इंटरेस्टेड असते तुमच्याशी बोलताना, तेव्हा ती स्माइल करत असते, थोडी का असे ना स्माइल करत असते, अच्छा मुंडी हलवत असते. पण जेव्हा तिला बोर झालेलं असतं, मग ती इकडे तिकडे पाहायला लागते. हा शब्द जरा जास्त वापरला जातो. मग ती बोर होती असं समजून जा आणि कल्टी मारायची आता तुमची वेळ आली आहे हेही समजून जा. इतक्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे की कॉन्फिडन्स आणणं. याची काही गोळी नसते. स्वतःला समजवायचं की भाई काय आहे, जास्तीत जास्त ती काय म्हणेल, सॉरी म्हणेल, जाईल तिथून, किंवा नाही यायचं मला तुझ्यासोबत कुठे, मी नाही इन्स्टा आयडी देऊ शकत, एवढंच म्हणेल. हा एक्सपिरियन्स तुम्ही घ्यायला हवा ना. एकदा फेल झालात, दोनदा फेल झालात, तुम्हाला त्या चुकांमधून बरंच काही शिकता येईल की मी पहिल्या वेळी ही चूक केलेली, आता मला ही चूक करायची नाहीये. सो असं करून 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 तुम्ही एक्सपर्ट व्हाल ना. लगेच गेलात आणि लगेच सगळं तुमच्या मनासारखं झालं असं होत नाही. पुन्हा एकदा सांगते, जरी मी इतक्या टिप्स दिल्या असल्या तरी सुद्धा पहिल्याच वेळी सगळंच झालंय असं होत नाही. जर तुमचं लक खूप छान असेल तर सगळं छान होऊ शकतं. बट एकदा, दोनदा, तीनदा, अगदी मी तर म्हणेन की 10 वेळा जरी असं तुमच्यासोबत झालं की त्या मुलीने नीट रिस्पॉन्स दिला नाही, ती निघून गेली, ठीक आहे. पण प्रत्येक केसमधून तुम्हाला काहीतरी शिकणं आणि स्वतःमध्ये तितकासा बदल करत 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 जाणं खूप महत्वाचं आहे. मग एका पॉइंट नंतर तुम्ही इतके एक्सपर्ट व्हाल ना की सहज तुम्ही म्हणजे चुटकीसरशी मुलींना इम्प्रेस करू शकता. सो मुलींचं इम्प्रेस होणं हे पूर्णपणे तुमच्यावरच डिपेंड आहे. तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं बोलणं, तुमचे आय कॉन्टॅक्ट, एव्हरीथिंग. आता बऱ्याच जणांना हा पण प्रश्न असतो की मी थोड्याशा खेड्यातल्या भागातून आलोय, मग सिटीतल्या मुली कशा. सो तुम्हाला हा तुमच्यामधला जो कॉन्फिडन्स लो आहे की तुमच्या मनामध्ये जो न्यूनगंड आहे स्वतःबद्दल, जोपर्यंत तुम्ही दूर करणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही. सतत तुमच्या डोक्यामध्ये तेच राहिलं की अरे मी तर हिच्यापेक्षा किती कमी आहे आणि मग कसं होणार, तर तुम्ही कमीच राहणार आहात. जोपर्यंत तुम्ही स्वतःला त्या लेवलचे समजत नाही, तुम्ही स्वतःला तुमचा हिरो समजत नाही, तोपर्यंत तसंच आहे. म्हणजे गोष्ट तुम्हाला सांगते, जसं मी आता सांगितलं, तुम्ही जोपर्यंत स्वतःला भारी समजत नाही तोपर्यंत हे असंच आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला हिरो समजत नाही तोपर्यंत समोरचा तुम्हाला समजणारच नाही. आपण तेव्हाच समोरच्याला ती संधी देतो आपल्याला काहीतरी ट्रीट करायची, जेव्हा आपण स्वतःला तसं ट्रीट करत असतो. अरे मी कसा आहे ना, मग समोरचाही तसंच बोलतो. चूक कोणाची आहे, तुमची आहे की नाही, की तुम्ही तुम्हाला कमी समजताय. आपण कधीच आपल्याला कमी समजू नये, आपण फक्त आपल्यामध्ये जराशी ग्रोथ करत जावी. जसं तुम्हाला तुमचं जे आहे, म्हणजे सपोज जर का तुम्ही गरीब आहात, खेड्यातले आहात, तुम्हाला जर का त्या गोष्टीचं खूप ताण असेल की बापरे हे असं आहे,
तुम्हीच जर तुमच्या मेंदूला मनाला त्या सगळ्या गोष्टी सांगत असाल, समोरचाही तसाच वागणार आहे. मग तुम्ही तेव्हा जज करून उपयोग नाहीये की यार मी गरीब होतो म्हणून रिजेक्ट केले, ऐसा कुछ नाही होता. तुम्ही स्वतःवर प्रेम करताय का बघा आधी. तुम्ही जज केलंच ना स्वतःला, मग समोरच्याने केलं तर काय वेगळं आहे. सो स्वतःला जज करणं सोडून द्या. भारी बना, कॉन्फिडंट बना, हुशार बना, आपले 100% द्या. बरंच काही सांगून झालेलं आहे. आता मी थांबते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी छान छान गोष्टी तुम्हाला सांगत राहील. बाकी सध्या इतकंच की खुश राहा, टेन्शन फ्री राहा, जास्त टेन्शन घेऊ नका, देऊ सुद्धा नका. आणि आय लव्ह यू. बाय बाय.